सोलापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मिरवणुकीच्या तारखेबाबत सुरू असलेला वाद अखेर मिटला असून मिरवणूक 19 तारखेलाच काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून 19 की 21 या तारखेवरून विविध मंडळांमध्ये मतभेद होते, मात्र पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर एकमत साधण्यात आले. शहर पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार आणि मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या मागणीला मान्यता देत मिरवणूक 19 तारखेला एक बेस आणि एक टॉप क्लिअर साऊंड सिस्टीमसह काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे ध्वनी प्रदूषण नियंत्रणासोबतच शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच मिरवणुकीदरम्यान प्रत्येक मंडळाने 15 मिनिटांच्या आत पुढे सरकण्याचे बंधन घालण्यात आले आहे. कोणतेही मंडळ एका ठिकाणी जास्त वेळ थांबणार नाही, असा निर्णय समिती आणि पोलीस प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे मिरवणूक अधिक सुटसुटीत आणि नियोजनबद्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो. 135व्या जयंतीच्या निमित्ताने 13 तारखेला मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना होऊन रविवार दिनांक 19 एप्रिलला सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून डफरीन चौक, इम्प्लॉयमेंट चौक, चांदणी चौक, महापौर बंगला, महात्मा गांधी पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा, सुपर मार्केट, मेकॅनिकी चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक या पारंपरिक मार्गाने ही मिरवणूक पंचाच्या चावडीवर विसर्जित होईल, अशा पद्धतीनं मध्यवर्ती जयंती उत्सव समिती आणि विश्वस्त समितीने निर्णय घेतलेला. सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करणारे जवळजवळ शहरामध्ये 485 मंडळं आहेत आणि या मिरवणुकीमध्ये भाग घेणाऱ्या मंडळाची संख्या ही 210 आहे. आमच्या मध्यवर्तीकडे असलेल्या नोंदीनुसार 210 जयंती मंडळं मिरवणूक काढतात. मग ही मिरवणूक पूर्वी बैलगाडीमध्ये निघत होते, नंतर ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, कंटेनर, आता कंटेनरमध्ये ह्या मिरवणुकी सांगता समारंभ होतात. या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील जे प्रसंग घडलेले आहेत ते म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचे हे सर्व देखावे त्याच्यामध्ये करण्याची भूमिका मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने या ठिकाणी घेतलेली आहेत. आणि या मिरवणुकीची परवानगीसाठी माननीय पोलीस आयुक्तांना विनंती केली आणि त्यांनी ती परवानगी आम्हाला दिली. या मिरवणुकीमध्ये मध्यवर्ती जयंती उत्सव समितीने सर्व मंडळाला विनंती केली की डीजेला बंदी आहे. डीजे आपण कोणत्याही मंडळाने लावू नये. एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड हे धोरण गेल्या 2 वर्षापासून आंबेडकर जयंतीमध्ये आपण अंगीकारलं आहे. तीच भूमिका याही 135व्या आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये एक बेस एक टॉप क्लिअर साऊंड ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि या भूमिकेला पोलीस खात्याने सुद्धा परवानगी दिलेली आहे. मिरवणूक निघेल अशी 21 तारखेची घोषणा झाली. हे यामध्ये काय झालेलं आहे, बदल बदल किंवा असा निर्णय का घेतला होता? नाही, हे काय झालेलं आहे की हे करण्यापाठीमागे आमचा उद्देश वेगळा होता. गेली 2-4 वर्षापासून जे छोटे छोटे मंडळ आहेत आमचे, त्यांना प्रत्येक ठिकाणी ब्लॉक केलं जात होतं. त्यांच्या गाड्या पुढे येत नव्हत्या. त्यामुळे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे मध्यवर्तीकडे तक्रार केली. ते म्हणाले की आमच्या गाड्या पुढे जात नाही, यासाठी तुम्ही ठोस असा निर्णय घ्या की जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल. काही मंडळं आमच्या अडवणूक करतात, म्हणून आम्ही यावेळेस त्यांच्या आग्रहास्तव हा निर्णय घेतलेला होता. आणि याबद्दल पोलीस आयुक्तासोबत आमच्या 2-3 मिटिंगा झाल्या. त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही एकच मिरवणूक काढा. त्या पद्धतीनं आम्हीसुद्धा विचाराधीन होतो. परंतु आमच्या काही मागण्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्यामुळे आज आम्ही निर्णयाला या निर्णयापर्यंत पोहोचलो की एकाच दिवशी मिरवणूक व्हावी. या दृष्टीनं आता आमचे प्रयत्न चालू आहेत. जुना एम्प्लॉयमेंट चौक आणि तो जो मार्ग आहे महापौर निवासकडे जाणार फॉरेस्टमधूनचा, त्याचा खरंच वापर होणार का? हो, खरंच होणार. डफरिंग चौकामध्ये बॅरिकेड लावले जाते, बंद राहणार. पोलीस प्रशासनाने मिरवणुकीच्या मार्गावरील अनधिकृत सर्व मार्ग बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे लष्कर भागातून येणारे सर्व मंडळ आहेत, तिरंगा भवन मार्गे
होम मैदानावरून बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे येतील. मध्ये कुठलाही मंडळ शिरला मध्ये नाही. येणार नाही. बाई, मंडळाला किती वेळ दिला? 15 मिनिट 15 मिनिट फक्त. 15 मिनिट. कोण अडवणूक करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा, अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे. कारण कोणाची अडवणूक होता कामा नये. नाही राजाभाऊ, असं आता पुन्हा होणार नाही ना, म्हणजे पोलिसांचा मिरवणुकीमध्ये अनावश्यक हस्तक्षेप झाला म्हणून पुन्हा वाद. नाही असं नाही. आता म्हणजे यावेळेस परवानगी दिली आहे म्हणून म्हणलं. नाही 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 यावेळेस काय झालेलं आहे की महाराष्ट्र सरकारने यामध्ये लक्ष घातलं होतं. आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारनं लक्ष न दिल्यामुळे तो गोंधळ निर्माण झाला होता आणि ते बदलण्यासाठी आम्हाला हा पैत्रा घेतला होता आणि त्या बदलण्यासाठी आम्ही प्रशासनावर दबाव आणला आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. म्हणजे पोलिसांनी 15 मिनिटानंतर एखाद्या मंडळाला पुढे काढलं तर तुमचा विरोध नसणार. अजिबात आम्हीच नाही. करायला आम्ही सांगितलंय. सांगितलंय आमची आम्ही भूमिका आहे सांगितलंय ती. की मध्यवर्तीची भूमिका ही कोणताही मंडळ 15 मिनिटाच्या वर आंबेडकर पुतळ्याला सर्व चौकामध्ये 15 मिनिटं थांबतील. कुठेही एका कुठेही. 15 मिनिटापेक्षा एका 15 मिनिटापेक्षा जास्त नाही. थांबायचं नाही. आम्ही भूमिका त्या भूमिकेनं एसपी साहेब सीपी साहेबांनी आमची भूमिका स्वीकारली हा. आणि मिरवणूक कंटिन्यू करायला अशा निमित्तानं जर वाद निर्माण झाला पोलीस विरुद्ध काही मंडळ, होणार नाही वाद. ती नाही होणार. जबाबदारी ते मध्यवर्तीचे जबाबदारी आम्ही असणार ना. मध्यवर्ती आणि हो पोलीस आम्ही दोघांनी घेतो असणारच आम्ही आहोत दोघं. तिथे. आम्ही असणारच आहोत. इंग्रज साहेब, मिरवणुकीचे 2 भाग पोलीस प्रशासनाने पाडले म्हणजे काय नाही नाही. प्रेस नाही. नोटमध्ये- प्रेस नोटमध्ये आहे ते. मी सांगतो, गेल्या 2 वर्षापासून जे पारंपरिक जो मार्ग होता आपला दक्षिण चौक ते वाया एम्प्लॉयमेंट चौक, या मार्गामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी काय केलं की काही मंडळांनी काही पोलीस अधिकाऱ्याला प्रशासनाला हाताशी धरून हा मार्ग बदलून त्यांनी स्वतःच्या मंडळाला दुसरा मार्ग मागितला होता आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की बाकीच्या मंडळाची कोंडी व्हायला लागली. मिरवणुकीमध्ये सहभागी होत असताना पुढे ती मंडळ बंद झाल्यामुळं काही मंडळ चौकातच राहायला लागली आणि त्यामुळे ही पोलिसांनी केलेलं हे काम आहे आणि म्हणून आमचा आरोप त्यात कसा होता आणि त्या आरोपाबद्दल आम्ही त्या म्हणजे बोललो आम्ही सीपीला, त्यावर त्यांनी ती मार्ग काढलेला की एकच त्या ठिकाणी मार्ग नाही तर डफरीचा मार्ग बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे डफरींकडून महापौर निवासकडे जायचा रस्ता बंद. रस्ता पूर्णतः टोटली बंद. पूर्ण मिरवणूक जाणार ती खाल्लं खालनं. जुन्या मार्गाने मार्गाने पारंपरिक जाणार. मध्ये कुठे जिथं जिथं घुसण्याचा प्रयत्न होतो तिथं ते बंद. ते सगळं बंद हे सगळं सर्व बंद करून टाकलं. हा.